गुड मॉर्निंग गाईज. आपण आलो आहे कर्नाटकात पुन्हा एकदा फिरायला आणि माझ्यासोबत आज आहेत काकू. गडकरी काकूंबरोबर आता गडकरी काकू ड्रायव्हिंग करणार आहेत आणि मिलिंद काका वॉशरूमला गेलेले आहेत. लास्ट व्हिडिओमध्ये मला इंट्रो करायचा राहून गेला, तर आज म्हणलं मुद्दामून इंट्रो करायचा. आम्ही इथून पुढे जाणार आहे, एखाद्या ठिकाणी नाश्ता करायचा आहे मस्तपैकी इडली, आणि तिथून पुढे आम्ही निघणार आहे कर्नाटकात एक सुंदर ठिकाण पाहिजे. हॅलो गाईज, फायनली आपण आलेलो आहे द वर्ल्ड फेमस जोग फॉलला. तसं बघितलं तर वर्षातून 2-3 हेलपाटी होतातच माझे, पण आज स्पेशल आहे कारण की गेल्या 6 वर्षात जोग फॉलचा फ्लो सर्वात जास्त यावर्षी सोडला आहे. म्हणजे वरून पाणी सोडलं आहे आणि प्रचंड पाऊस झाला आहे, तर तो आपल्याला पाहायला मिळेल अमेझिंग व्हिडिओमध्ये. माझ्यासोबत कनेक्टेड राहा. स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ. मी उमाकांत. मित्रांनो, आपण आलो जोग फॉलला आणि जोग फॉलबद्दलचे व्हिडिओज आणि फोटोग्राफ्स मी तसे इन्स्टा पेजवर आणि यूट्यूबवर टाकलेले आहेत, परंतु आज आपल्याला फिरायचं आहे जोग फॉल अगदी निवांत. सोबत आहेत मिलिंद काका आणि काकू, आणि आज संडे असल्यामुळं हेवी आणि खूप जास्त गर्दी आहे संडेमुळे. आता एवढ्या गर्दीत आपल्याला पाहायचं आहे, बघूया आपण. यस, काकांबरोबर आलो आहे आणि अमेझिंग व्ह्यू आहे. पूर्ण धुक्यात आहे. अरे यार, धुक्यात गायब झाला. शेट. मग थोडं आता बघायचं, थोडा वेळ आपण थांबू आणि बघू. यार, मी इथे इन्स्टंट रेनकोट घेतला आहे आणि काका काकू छत्रीत आहेत आणि मी इन्स्टंट रेनकोटमध्ये 100 रुपीज ओनली. अमेझिंग आहे व्ह्यू. आधीमध्ये क्लिअर होते, आधीमध्ये परत धुकं येते. यार, हे काय आज बघायला मिळते का नाही माहीत नाही, पण मी थांबणार आहे कारण की आता बघायचं असेल. मित्रांनो, जोग फॉल हे कर्नाटकातील फेमस ठिकाण आहे. कोल्हापूरपासून साधारणतः 370च्या आसपास आहे आणि आम्ही आलो आहे कोल्हापूरवरून शिरसीला, शिरसीवरून सिद्धापूरवरून जोग फॉलला आलो. वेळ झाला येताना कारण की रस्ता वर्स्ट कंडिशन आहे, खूप खराब आहे. बेळगावपर्यंत खूप खराब आहे. तडस क्रॉसवरून आतमध्ये मुनगोडपर्यंत रस्ता भयानक खराब आहे. खड्डे तर लिटररी तुम्हाला मी व्हिडिओत दाखवतो. एक खड्डे फुटफुटभर खड्डे आहेत आणि ते क्रॉस करत यायला वेळ झाला आणि त्याच्यामुळं जोग फॉलला आम्ही लेट पोचलो. संध्याकाळी प्रॉब्ली 3 नंतर असं दिसतं, त्याच्यामुळे येऊच नका. सकाळी लवकर आला तर खूप चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळतं. सॅटर्डे संडे सोडून या कारण की अशी जत्रा दिसते. तर ट्राय करा, वीकडेजला येण्याचा ट्राय करा. वीकेंडला आला तर खूप गर्दी असते.
बघू आता काय जेवढे मिळतील तेवढे शॉट घ्यायचे. ॲक्च्युली धबधबा 3 ठिकाणून पाहता येतो. एक म्हणजे आम्ही जिथं आलो आहे तिथं मयुरा हॉटेल म्हणून आहे. या हॉटेलपासून धबधब्याचा व्ह्यू पाहता येतो. तिथूनच पायऱ्या आहेत, साधारण 1300 पायऱ्या आहेत. 1300 पायऱ्या उतरल्यानंतर तुम्हाला खाली धबधब्याला जाता येतं. आणि तिसरा स्पॉट आहे दिसायला लागला मगापासून पॅक होता, आता दिसायला लागला. हे असं आहे नाही, आता तिथंच जायचं आपण तिथंच जायचं. तर तिसरा स्पॉट आहे तिथं IB बंगलो आहे, तिथून दिसतोय आणि तिथं जाणार आहे आम्ही. तिथून बघणार आहे आणि उद्या सकाळी परत येणार आहे. ऑप्शन नाही आहे. आता आलो आहे पार्किंग लॉटला बंगल्याजवळ आणि बंगल्याजवळून बघायचा प्रयत्न करतोय. जो फॉल आज दिसतोय का नाही माहीत नाही आहे. गाईज जॅकपॉट लागला. जोग फॉल थोडासा क्लिअर झाला आणि असा व्ह्यू मिळाला मला. जोग फॉल हा वन ऑफ द बेस्ट आणि हायेस्ट वॉटरफॉल इन इंडिया. कारण की भारतात ज्या नद्यावरून पडणारा प्रवाह आहे त्याच्यापैकी एक असलेला हा जोग फॉल. याला गिरुसेप्पा देखील म्हणलं जातं. आणि गिरुसेप्पा नदीवर धरण बांधलं आहे खाली वरच्या बाजूला आहे आणि तिथून आता पाण्याचा फ्लो पूर्ण आहे. त्याच्यामुळं इतका मोठा वॉटरफॉल पाहायला मिळतो. अदरवाईज काही वेळेस जर तुम्ही बघितलं असाल माझे व्हिडिओज तर त्याच्यामध्ये जो फॉलचे व्हिडिओज आहेत, फोटोग्राफ्स आहेत, पण पाण्याचा फ्लो खूप छोटा आहे. आता खूप भयानक झाला आहे, 11 रूप धारण केलं आहे. खरंच अमेझिंग दिसतोय. निसर्गाची रौद्रता आणि म्हणतो ना प्युरिटी इथून पाहायला मिळते. फायनली आम्ही जो फॉल जिथून दिसतो तिथं नाही गेलो. तिथून पाहिलं तर पूर्ण फॉगी एरिया होता असा. मग तिथून आम्ही परत रिटर्न आलो. बंगल्यापासून बघायचं ठरवलं. बंगल्यापासून आता जोग फॉल आम्ही पाहतो. गव्हर्नमेंटने इथं खूप सुंदर बंगलो बांधला आहे. इथं राहण्याची देखील सोय होते, पण ऑनलाईन तुम्हाला बुकिंग करावं लागतं. जोग फॉलच्या आजूबाजूला जर राहायचं असेल तर प्रॉबब्ली इथं होमस्टे आहेत कोल्हापुरात, कर्नाटकातले, आणि चांगले आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त इथून साधारण 27 किलोमीटर अंतरावर सागरा म्हणून येतं, जिथं राहण्याची हॉटेल्स मिळतात. आणि अंदाजे 25 किलोमीटर्स अवे इथून
तुम्हाला सिद्धापूर पडतं, जिथे तुम्हाला राहता येतं आणि शहर आहे छोटंसं. जर तुम्हाला चांगल्या ॲम्युनिटीज आणि मोठं शहर पाहिजे असेल तर जवळचं शहर आहे साधारणतः 60 किलोमीटर हवे. शहराचं नाव आहे सिरसी. वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल प्लेस आणि माझं फेवरेट ठिकाण आहे, कारण की तिथं आजूबाजूला फिरण्यासारखी बरीच ठिकाणं आहेत जी तुम्हाला इझिली ॲप्रोचेबल होतात सिरसीवरून. जोगफॉलला आला तर जाताना आठवणीने एक गोष्ट लक्षात ठेवा की जोगफॉलपासून सिरसीकडे जाताना तुम्हाला वाटेत अजून एक वॉटरफॉल मिळतो उंचली, ज्याचा मी व्हिडिओ टाकलेला आहे यूट्यूबवर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिरसीकडे जाताना शिरसीपासून पुढच्या बाजूला एका ठिकाणी तुम्हाला सहस्त्रलिंगा पाहायला मिळतं. ते देखील मी व्हिडिओ टाकलेला आहे, बनवासीचा देखील व्हिडिओ आहे. तर हे व्हिडिओ आठवणीत पहा आणि तुम्हाला खूप एन्जॉय करता येईल, जस्ट लाईक मी. त्याच्यामुळे जोगफॉलला आला तर जोगफॉलच्या आजूबाजूची ठिकाणं आठवणीनं पहा. स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ न्यू मागान. तर तसा पण वर्ल्ड फेमस जोगफॉल आहे, त्याच्यामुळं पार्किंगची सोय वगैरे तुम्ही पाहू शकाल. पार्किंग वगैरे व्यवस्थित केलेलं आहे. 4 व्हीलर घेऊन तुम्हाला अगदी बंगलोपर्यंत येता येतं. इथून तुम्हाला जोगफॉल वरून बघता येतो. राजा राणी, रोवर आणि रॉकी असे 4 फॉल्स तुम्हाला इथून दिसतात. फ्रंट साईडून पण दिसतात, पण फ्रंटला जाण्यासाठी साधारणतः 7-8 किलोमीटर आहे तो परिसर करावा लागतो आणि त्याच्यानंतर तिथून तुम्हाला पाहता येतं. पण तिथून तुम्हाला जोगफॉलच्या खाली उतरता येतं आणि 1300 पायऱ्या. खूप हॉरिबल आहे तो. मी 2 वेळा गेलो आहे बस, पण मजा येते. जोगफॉल पाहायचा असेल तर पाणी सोडल्यानंतर खूप मस्त वाटतं, कारण की खूप उंच वॉटरफॉल आहे. यार 2 दिवस फिरतोय, 2 दिवसात एक पण शॉट मिळेना, जोगफॉल बघायच मिळेना. लिटरली असं झालं ना. हे बघा, नदी आहे, नदी दिसते, नदीवरून फ्लो पडतोय, तिकडून येते वरती धबधब्यावरून. मागचा सीन बघा, पूर्ण धुकं आहे आणि इकडं पण सेम कंडिशन झालेली, पूर्ण धुकं आहे. मस्त एरिया आहे, खूप भारी, आवाज जबरदस्त येतोय, परंतु जोगफॉल पाहायला मिळेना. कारण प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का, बरोबर तिथं धुकं आहे आणि फुल धुक्याचा म्हणजे चादरच पसरल्या पूर्ण, की जेणेकरून तिथं मला धबधब्याचा सीनच घेता येईल. मग शेवटी फायनली आता इथं थांबलो आहे नदीच्या ब्रिजवर. सकाळी लवकर आलो आहे, त्याच्यामुळं गर्दी नाही तशी. ॲक्च्युली रोडवर असं पार्क करू नका, गर्दी होते सॅटर्डे संडे खूप. परंतु आय गेस यार आज माझी इच्छा आहे की मी लिटरली 2 दिवस फिरतो आहे आणि 4-4 तास थांबतो आहे, परंतु धबधब्याचा एक शॉट मिळेना मला. ना ड्रोननी ना नॉर्मल शॉट, काहीच मिळेना. शेवटी आता वैतागलो यार. झालं ठीक, नाही तर मग आता जाणार, परत येणार पुढल्या आठवड्यात वगैरे. आणि काकाही तो फोटोग्राफी करायला गेल्यात. मस्त आहे की नदीची अमेझिंग व्ह्यू आहे. जस्ट सी यार, मस्त व्ह्यू आहे. शरावती नदी खूप मस्त आहे. या भागाला गेरुसेपा देखील म्हटलं जातं. तिथं हॉटेल्स आहेत जिथं तुम्ही राहता येतं तुम्हाला किंवा राहता येतं. त्याच्या व्यतिरिक्त खाली एक हायड्रो प्रोजेक्ट आहे आणि पुढे जवळजवळ 6-7 स्पॉट आहेत जे पाहण्यासारखे. तुम्ही जर जोगफॉलला आला तर इतर राहा आणि 2 दिवस फिरा, कारण की 1 दिवसात करण्यासारखं नाही आहे. तो 2 दिवस फिरावंच लागतं तुम्हाला, तर ते एन्जॉयमेंट करता येते ॲक्च्युली. चला, बहुतेक आज आपल्या नशिबात वॉटरफॉल नाही आहे एवढा मोठा फ्लो, परंतु मी ट्राय करतो नेक्स्ट टाईम किंवा लास्ट ट्राय मारणार आहे मी. धबधबा एकदा शूट करायचा प्रॉपर आणि धबधबा तुम्हाला दाखवायचा, कारण की आता फक्त एकदा पाणी बघायचं राहिलं आहे पडत्याला वरून खालीपर्यंत. बाकी आवाज, निम्मा वॉटरफॉल, खालचा तळ हे दिसतंय, पण पूर्ण फ्लो जो धबधब्याचा असतो ना, अमेझिंग आहे आणि तो पाहायचा राहिला आहे. अरे यार, नाहीतर मग व्हिडिओमध्ये एखादं जुनं फुटेज मला टाकावं लागणार आणि जुनं फुटेज तुम्हाला दाखवावं लागणार, कारण की व्हिडिओ बनवला आहे तर ॲटलिस्ट धबधबा तर पाहिजे त्याच्यात पूर्ण. कर्नाटकातील उत्तर कन्नडामध्ये सिद्धापूर तालुक्यात असलेला शरावती नदीवरील जोगफॉल हा जगप्रसिद्ध धबधबा सध्या प्रवाहित झालेला आहे. शरावतीवर असलेले लिंगनमक्की हे धरण
संपूर्णपणे भरल्यामुळे या धरणाचे 11 दरवाजे उघडले गेले आणि त्यामुळे शरावती नदीचा प्रवाह जोग नावाच्या गावाजवळ धबधब्याच्या स्वरूपात रौद्ररूपाने पडू लागला. 2019 साली हा धबधबा इतक्या मोठ्या प्रमाणात पडत होता. त्यानंतर 5 वर्षानंतर पुन्हा एकदा या धरणाचे 11 दरवाजे उघडले आणि पाणी पूर्ण क्षमतेने खाली पडू लागले. मित्रांनो, आपण आलोय वर्ल्ड फेमस जोग फॉल पाहायला. आपण इथून पाहिलाय हा फ्लो आहे. राजा, राणी, रोअर आणि रॉकेट असे 4 फ्लो आहेत आणि 4 फ्लो इथून एकत्र कोसळतात. शरावती नदीचा फ्लो आहे हा. खूप अमेझिंग व्ह्यू पाहायला मिळतो इथून. आणि जोग फॉलला आला तर एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं रूल्स रेग्युलेशन खूप स्ट्रिक्ट आहेत, त्याच्यामध्ये फॉलो करा. दुसरी गोष्ट, प्रॉबब्ली हा भाग क्लीन ठेवतात ते. सध्या काल रविवार असल्यामुळे थोडीशी गर्दी झाली, परंतु क्लीन ठेवतात. तर तो स्वच्छ ठेवायला शिका. आपला भाग, आपला परिसर, आपला देश आपण स्वच्छ ठेवला पाहिजे. बाकी मग धबधब्याचा आनंद घ्या माझ्यासारखा. स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ न्यू मगान. जोग फॉल किंवा गिरसप्पाची उंची साधारणतः 833 फूट आहे आणि रुंदी 1550 फूट आहे. याचा सिंगल ड्रॉप म्हणजेच सलग पडणारा थेंब हा 833 फुटावरून पडतो. त्यामुळे मेघालयातील नोहकालिकालाई धबधब्यानंतर हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच धबधबा मानला जातो. या धबधब्याच्या प्रवाहात 4 वेगवेगळे प्रवाह खाली पडताना आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये राजा, राणी, रोवर आणि रॉकेट अशी वेगवेगळी नावे दिलेली आहेत. यामधील राजाच्या शेजारी असलेला रोवरचा प्रवाह भयानक आवाज करत खाली पडतो. कर्नाटकातील पर्यटन डिपार्टमेंटने इथं खूप चांगल्या पद्धतीने व्ह्यू पॉइंट्स बांधलेले आहेत. पार्किंगची व्यवस्था देखील खूप उत्कृष्ट केलेली आहे. तर कधी येताय जगप्रसिद्ध अशा जोग फॉलला पाहायला?